बातमी वसईतून. वसईतील पेल्हार पूर्व इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात कथित मेडिक्लेम घोटाळ्याचा प्रकार समोर आला. बनावट वैद्यकीय कागदपत्र, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदींच्या आधारे 17 मेडिक्लेम मंजूर करून घेतले आणि याद्वारे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची 10,21,920 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टर इम्रान खान, त्याची पत्नी पूजा खान आणि गौरव शर्मा आणि रजनी होशायर सिंग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अजून कुणालाही अटक झालेली नाही. बजाजमधील सर्व्हिस मॅनेजर चेतन चव्हाण यांनी जी तक्रार केली होती त्यानुसार जून 2026 मध्ये विशेष ऑडिट करण्यात आलं. या कालावधीत विमा दाव्यांची पडताळणी करण्यात आली. या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या मार्फतीने जवळपास 16 ते 17 पेशंट वरती उपचार केल्याचे भासवून आणि त्याचे कागदपत्र बनवून इन्शुरन्स कंपनीला पाठवले गेले व त्यातून त्यांच्याकडून पैसे प्राप्त करून त्यांच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे ते आले. या बाबतीचा त्यांच्या लक्ष आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि काल दिनांक 28/7 म्हणजे 28 जुलै 26 रोजी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर इम्रान खान, पूजा खान व त्यांचे इतर 2 सहकारी यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्याचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे.